जुळले त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामाला आता सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला अमित महाडेश्वर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार आहे. यष्टी रक्षक म्हणून स्वतः संघबालक शैलेश शेडगे इन ऍक्शन पाहायला मिळते. आमचे रोहित टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. आणि आता या स्पर्धेला सुरुवात, क्रिकेटचा महासंग्राम. पहिला बॉल, पार्थ सावंत आलेत ओव्हर नंबर 1 हाताळण्यासाठी. ड्रीम 11 लालबाग, रोहन चितवे स्टँड मध्ये सज्ज आहे. मनीष पवार स्टँड मध्ये, टीम श्रीमंत समर्थ. पहिला बॉल, पहिला चेंडू, पहिलाच बॉल. चांगला बॉल हाताळला होता, हलक्या हाताने बॉलला ढकलले. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फील्ड पोहोचलेत. आणि आता ही या वर्षीची 16व्या पर्वाची पहिली धाव पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय अमित महाडेश्वर. आता प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल, पहिली विकेट कोण पटकावणार 16व्या पर्वामध्ये, पहिला चौकार कोण ठोकणार, पहिला षटकार ठोकणार कोण, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या असतील. पार्थ सावंतचं कौतुक करावं लागेल, कारण गतवर्षी मालिकावीर माननीय श्री राजेंद्र शेठ वामन लांजवळ यांच्या सौजन्याने पुरस्कृत केली गेलेली दुचाकी मोटरसायकल या खेळाडूने पटकावली होती. तो गोलंदाज आता इन ऍक्शन पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 1 मध्ये. दुसरा बॉल, हो हो, चांगलाच फिरवला होता बॉल. यष्टी रक्षक थोडेसे बीट झाले. फ्लाइंग स्लिप मध्ये स्वप्नील बोबसकर इलेक्शन पाहायला मिळत आहेत, त्यांनी देखील चांगला प्रयत्न. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. बरोबर बॉल हाताळला होता पार्थ सावंत, त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. हा गोलंदाज आहे ना, हा गोलंदाज बरोबर तंत्रशुद्ध गोलंदाजी करत असतो. टेक्निक आहे या गोलंदाजाकडे. फुल टॉस बॉल, प्रयत्न चांगला केला होता. शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर होता सिद्धेशने, प्रयत्न चांगला केला होता. बरोबर त्याच्या बरोबर बोटाला बॉल स्पर्श करून निघून गेला. झेल टिपला असता तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, कारण राहुल कार एक घातक फलंदाज आहे, तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून राहुल कारकडे पाहिलं जातं. चांगला बॉल, हलक्या हाताने पुन्हा एकदा बॉलला ढकललाय. बॉल पर्यंत पोहोचलाय फिल्डर साहिल पेडणेकरने, बॉल अडवलाय. चांगला प्रयत्न, एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आता 3 धावा धाव फलकावर. 3 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम ड्रीम 11 लालबाग, कारण आतापर्यंत 3 धावा धाव फलकावर झाले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. राहुल कहार वैयक्तिक 1 धावेवर फलंदाजी करतोय. अमित महाडेश्वर 2 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा फिरवलेला चेंडू, या वेळेला हलक्या हाताने बॉलला ढकललंय. थ्रो करण्याचा प्रयत्न, चांगलं बॅकअप दिलं गेलंय. प्रशांत मोरे, चांगलं बॅकअप त्याने दिलं. 1 धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, आता धावा झाल्यात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर. 4 ऑन बोर्ड. चार धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली टीम ड्रीम 11 लालबाग. गतवर्षीचा विजेता संघ होता लालबाग क्रिकेट धमाका 2025, 15व्या पर्वाचा विजेता संघ. आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीमंत समर्थ, म्हणजेच गतवर्षी जे दोन्ही फायनलिस्ट टीम आहेत ना, त्या पुन्हा एकदा या वर्षी पाहायला मिळतात पहिल्या रजनीतील पहिल्याच सामन्यामध्ये. फिरवलेला चेंडू, बॅटला स्पर्श बॉलने जरूर केला. बॉल जाऊन आदळला यस्टनवर. पहिला धक्का, पहिला विकेट पटकावणारा खेळाडू ठरलाय पार्थ सावंत. डीजे ऑन. धन्यवाद. अमित महाडेश्वरची विकेट आली आहे. पहिला धक्का, पहिला विकेट पटकावणारा खेळाडू. गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार ज्या खेळाडूने मिळवला होता, त्याच खेळाडूने आता या वर्षी पहिली विकेट मिळवली आहे. पार्थ सावंत. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी भूपेंद्र नाचनकर, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी प्रगती पथावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2. धावांचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 4 आणि 1 गडी माघारी परतलाय टीम ड्रीम 11 लालबाग. सामना क्रमांक 2 आजच्या या पहिल्या रजनीतील विदिशा स्टार आणि त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल स्टॅलियन्स. इनिंग ब्रेक मध्ये या पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार संघ मालक, आपण याची नोंद घ्या.
चला थोडं स्पीडअप घ्या. शैलेश शेडगे विनंती आहे प्लीज. वेळेवर लक्ष द्या टीम श्रीमंत समर्थ, कारण वेळेचं देखील बंधन आहे. आज या स्पर्धेची पहिली रजनी. भूपेंद्र नाचनकर ओव्हर नंबर 2. स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार आहे. घातक फलंदाज म्हणून राहुल कहारकडे पाहिलं जातं. गतवर्षी देखील चांगला खेळ राहुल कहारने केला होता. बेस्ट बॅटरचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार राहुल कहारने मिळवला होता गतवर्षी. पहिला बॉल ओव्हर नंबर 2. अकुटप्प्याचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल गुल मैदानाच्या बाहेर. चांगला स्ट्रोक बरोबर अंदाज घेतला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅकफुट वर आले. पुल करत असताना हा चांगला स्ट्रोक राहुल कहारच्या बॅट मधून. बॉल बरोबर मैदानाच्या बाहेरच ट्रॅव्हल झाला. आता धावा झाल्या धाव फलकावर 6. 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम ड्रीम 11 लालबाग 6 धावा धाव फलकावर झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण खचाखच भरलंय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद काही प्रेक्षक आमच्या समवेत घेत आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. पहिल्याच बॉलवर दुहेरी धावेचा फटका राहुल कहारच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक. यावेळेला उडवलाय बॉल. हवेत आहे. बॉलच्या खाली झेल निसटलाय असं वाटलं. यस, झेल निसटलाय. शैलेश शेडगेच्या हातामधून हा झेल निसटून बरोबर गेलाय घोषांकी क्षेत्रात. पुन्हा एकदा राहुल कहारला जीवदान मिळालंय. चांगलाच बॉल हाताळला होता गोलंदाजाने आणि त्यानंतर अगदी राहुल कहारच्या बॅटची वरची कडा शैलेश शेडगे बॉल पर्यंत बरोबर पोहोचले होते. आतापर्यंत 2 जीवदान मिळालेत राहुल कहारला. चांगली स्पर्धा आहे. चांगलं आयोजन आहे. डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन. पहिली रजनी अगदी मैदानातील फ्लड लाईट्स विद्युत प्रकाश झोताला आता सुरुवात झाली आणि या विद्युत प्रकाश झोतामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांना देखील असेच सामने पाहायचे असतात. ते देखील आतुर असतात. मिळालंय जीवदान राहुल कहारला. पुन्हा एकदा धावा झाल्यात धाव फलकावर. टीमच्या आता 7-1 गडी माघारी परतलाय. ड्रीम 11 लालबाग जगन्नाथजी महाजन यांचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध टीम श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे यांचा संघ आहे. 2 संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध. गतवर्षी देखील पाहायला मिळाले. यावर्षी देखील पहिल्या सामन्यात इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होता सोम खाडे. चांगलं बॅकअप दिलंय यश खंडागळेने. बॉलला अडवलंय. 1 धाव आता केली आहे कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर. आता टीमच्या 8-1 गडी माघारी परतलाय. गोलंदाजांचा आतापर्यंत वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये टीम श्रीमंत समर्थ. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पार्थने केलेली गोलंदाजी, त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने विकेट मिळवली. आणि त्यानंतर भूपेंद्र नाचनकरने देखील चांगलीच गोलंदाजी केली आतापर्यंत. स्लो बॉल पिक करत असताना चांगला स्ट्रोक आहे. बॉलला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी चांगला स्ट्रोक. दीपक शर्मा त्याचं कौतुक करावं लागेल. कारण एक युवा उद्योन्मुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते समोर. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला पाहिलं तर दीपक शर्मा नावाचा एक तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्याच बॅट मधून हा दुहेरी धावेचा फटका पाहायला मिळालाय. धावा झाल्या धाव फलकावर. 10-1 गडी माघारी परतलाय. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल आहे. समोर उडवलेला बॉल बरोबर हातामध्ये आहे. आणि या बॉलवर दीपक शर्मा आउट. माघारी परतल्यानंतर आता आलाय नवीन फलंदाज हिमांशु पालव. आलाय नवीन फलंदाज. 2 गडी माघारी परतले. टीम ड्रीम 11 लालबाग. धावा झाल्या धाव फलकावर. टीमचे आता 10 आणि 2 गडी माघारी परतले. जगन्नाथजी महाजन टीम ड्रीम 11 लालबाग. शैलेश शेडगे यांचा संघ टीम श्रीमंत समर्थ. या पुढील सामना टीम विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन. विदिशा स्टार या संघाचे संघ मालक प्रज्योतजी कदम आणि त्यांच्या विरुद्ध ज्ञानदीपजी कासवकर यांचा संघ आहे. यस गेला. आणि हा फलंदाज देखील मैदानाच्या बाहेरच गेलाय. आणखीन एक विकेट. नाव आहे भूपेंद्र नाचनकर. डीजे
त्याने बॉल हाताळला तेव्हा त्याने स्वतःच सांगितलं गेला आणि बरोबर बॉल जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज हिमांशु पालव आउट. तिसरा गडी बाद. ड्रीम 11 लालबाग आता खूपच बॅकफुट वरती जात असताना पाहायला मिळतोय हा संघ. राहुल कहार नावाचा घातक फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात स्वप्नील विरकुट. आता धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या 10 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले. 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर 3 गडी माघारी परतलेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण पाहायला मिळतंय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. संतोषजी नाणेकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम. संपूर्ण जगभरामध्ये ज्या युट्यूब चॅनलचा आता टेनिस क्रिकेटमध्ये डंका वाजतोय टेनिस क्रिकेट .in त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज स्वप्नील विरकुट आलेत. ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं पार्थ सावंत. ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हर मधील शेवटच्या बॉलवर अमित महाडेश्वरची विकेट मिळवून दिली होती तो गोलंदाज ओव्हर नंबर 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला राहुल कार. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आहे स्वप्नील विरकुट. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, भव्य दिव्य हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पहिला बॉल हलक्यात त्यांनी ढकलल्या बॉलला. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव आता केली आहे कंप्लीट. सोम खाडे त्या ठिकाणी तैनात होते शॉर्ट कव्हर मध्ये. बॉल बरोबर त्यांच्या हातामध्ये आलाय. एक धाव कंप्लीट. धावा झाल्या धाव फलकावर 11. 3 गडी माघारी परतलेत. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये रवी पवार असे 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. फिरवलेला चेंडू. आता हा वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. धावा झाल्या धाव फलकावर 12. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम ड्रीम 11 लालबाग 3 गडी माघारी परतलेत. 12 धावा धाव फलकावर झालेत. चांगला बॉल आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये स्वप्नील बोबसकर त्यांनी प्रयत्न चांगला केला होता. एक धाव आता कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय आता धावा झाल्या धाव फलकावर 13. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू एका धावेसाठी. रन झाले धाव फलकावर 13. 3 गडी माघारी परतलेत आतापर्यंत. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. एसट्यांच्या बागेत स्वतः संघ बालक एसटी रक्षक स्वतः कर्णधार शैलेश शेडगे या संघाची धुरा सांभाळतोय टीम श्रीमंत समर्थ. चांगला बॉल आहे. बॉलला फक्त दिशा दिली आहे स्वप्नील विरकुट यांनी आणि तेच करत असताना पाहायला मिळतात आता फलंदाजी स्वप्नील विरकुट. फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये या 2 फलंदाजांना. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर एक घातक फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. टेक्निकचा वापर करतोय स्वप्नील विरकुट. स्ट्राईक रोटेट सातत्याने करणं या मॅच मध्ये गरजेचं असेल या दोन्ही फलंदाजांना. धावांचा विचार केला तर धावा झाल्यात 14. 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती पथावर आहे.
चांगला बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली, कवच क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत मोरेने बॉल कलेक्ट केला, बरोबर थ्रो देखील केलाय आणि त्यानंतर आता ही एक धाव कंप्लीट केली आहे. 15 धावा धाव फलकावर झालेत. 15 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मान्यवरांचे शिवबाग बंद्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा आपण पाहत आहोत. राहुल कहार, डगआउट मनीष पवार स्टँड. त्या डगआउट मध्ये टीम श्री श्रीमंत समर्थ आहे आणि दुसऱ्या डगआउट मध्ये रोहन चितोय स्टँड मध्ये टीम आहे ड्रीम 11 लालबाग. फुल टॉस बॉल कव्हरची दिशा निवडली आहे आणि हा बॉल देखील आता निघून गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे, कारण बॉल अगदी बरोबर एक टप्पा घेत बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये गेला होता. डायरेक्ट बॉल जर ट्रॅव्हल झाला तर 2 धावा असतील, आपण याची नोंद घ्या. बॉल टप्पा पडून जर गोशांकित क्षेत्रामध्ये गेला तर एकच धाव असणार आहे, असा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 16. 16 ऑन बॉल, लॉस ऑफ 3 विकेट. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. म्हणजेच काय, गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व राहिले या मॅच मध्ये. विचार विनिमय, कॉलिंग, कॉर्डिनेशनचा वापर करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. ओव्हर नंबर 3 मधील शेवटचा चेंडू. 16 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी 6 धावांची. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न, बॉल झालाय गुल आणि आता पंचांकडे पाहायचंय. 2 धावा आता पंच घोषित करतायत. टप्पा पडून गेला रे, अरे टप्पा पडून गेला. येस, आता मात्र ड्रिंक ब्रेक केला जाईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्पुटीसेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट. धमाका 2026 16व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिली रजनी आहे या स्पर्धेची
आणि या शेवटच्या बॉलवर ओव्हर नंबर 3 मधील शेवटच्या बॉलवरती आता पंचांचा निर्णय आलाय चौकार. 4 धावा असणार आहेत. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर, 3 गडी माघारी परतलेत. ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी स्वतः संघमालक टीम ओनर शैलेश शेडगे ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी येत असताना पाहायला मिळतील. 20 ऑन अ बॉल, लॉस ऑफ 3 विकेट. 6.7 चा करंट रन रेट आपण पाहतोय आतापर्यंत या मॅच मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड केली आहे 6 बॉल मध्ये 10 धावांची. राहुल कहारचा विचार केला तर 9 बॉल मध्ये 12 धावांवर एक चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतोय. त्याला चांगली साथ दिली स्वप्नील विरकुटने. तो 3 धावांवर फलंदाजी करतोय. स्लोअर वन बॉल साठी ओळखला जातो हा खेळाडू. डायरेक्ट थ्रो. हो हो हो, प्रयत्न चांगला केला होता पार्थने, कारण त्याला ठाऊक होतं राहुल कहार स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न. अशी बुद्धी लढवली या फेमस बॅटमनची, अशी दांडी सोडवली या फेमस बॅटमनची. बघा दांडी स्वरूपात का होईना विकेट गरजेची होती, ती विकेट आली आहे. नवीन बॅटर चिन्मय पारकर, एक युवा फलंदाज आहे. तो फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. 20 धावा धाव फलकावर झाले. 4 गाडी माघारी परतलेत. पहिलाच बॉल बरोबर स्लोअर वन हाताळला होता शैलेश शेडगेने. आता स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक वरती पोहोचलाय राहुल कहार. ज्या खेळाडूने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेतील पहिला चौकार ठोकलाय तो फलंदाज. गतवर्षीचा बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्या फलंदाजाने मिळवला होता तो फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय राहुल कहार. आतापर्यंत 2 जीवदान या फलंदाजाला मिळालेत याच मॅच मध्ये, आणि हा तिसरा देखील मिळालाय, कारण तो धावत सुटला होता. जर तो बरोबर लागला असता तर मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. स्लोअर वन बॉल समोर समोर, यस, आता विकेट आली आहे. आता विकेट आणि या जल्लोष. राहुल कहारची मोठी विकेट शैलेश शेडगेने मिळवली. बरोबर फुलटॉस बॉल, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल कहारचा फसला आणि तो आता तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. भूपेंद्र नाचनकर लॉंग ऑफ मध्ये तैनात होते. बरोबर झेल त्याने टिपलाय आणि आता राहुल कहार माघारी परतल्यानंतर अमेय परब बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. 5 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. 20 धावा धाव फलकावर झाले. 20 ऑन अ बॉल, लॉस ऑफ 5 विकेट. टीम ड्रीम 11 लालबाग. पहा, पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट आली आहे. पहिल्या बॉलवरची जी विकेट होती ती धावबादच्या स्वरूपात स्वप्नील विरकुट माघारी परतला. दुसऱ्या बॉलवर स्ट्राईक रोटेट झाली होती. स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार आला, तो झेलबाद झालाय. आता नवीन फलंदाज झालाय मैदानामध्ये अमेय परब. स्लोअर वन समोर, सरळ रेषेमध्ये उडवलेला हा बॉल निघून जाईल. आता मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. या संपूर्ण स्पर्धेतील आतापर्यंत 2 चौकार लगवले गेलेत. पहिला चौकार राहुल कहारने ठोकला आणि आता हा दुसरा अमेय परबच्या नावावरती राहील. सरळ रेषेमध्ये फटका. पुन्हा एकदा स्लोअर वन, कव्हर क्षेत्रामध्ये आता उडवलेला हा बॉल मैदानामध्ये आलाय. झाडाला आदळून प्रशांत मोरे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. स्वप्नील बोबासकर थ्रो केलाय. तोपर्यंत 2 धावा आता कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल. 26 धावा धाव फलकावर. 26 ऑन बोर्ड.
आता धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जाईल आतापासून या मॅच मध्ये टीम ड्रीम 11 लालबाग या संघाकडून. कारण पहा ना, अमय्य परब मैदानामध्ये आला, त्याच्याच बॅट मधून पहिलाच बॉल खेळत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका सरळ रेषेमध्ये बरोबर त्याने चौकार लगावला होता आणि त्यानंतर आता मात्र कव्हरची दिशा त्याने निवडली. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 झाले धावफलकावर, 5 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आता स्लोअरवर डिलिव्हरी, बरोबर बॉल पिचिंग झाला होता आणि त्यानंतर बॉलने थोडस वळण देखील घेतलं, उसळी घेतली आणि बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 26 धावा धाव फलकावर झाल्या. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 मधील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शैलेश शेडगेच्या माध्यमातून, कारण या बॉलवर चौकार जरूर आला होता मागील बॉलवरती अमय परबच्या बॅटमधून आणि त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय शैलेश शेडगे या मॅच मध्ये, कारण त्याने विकेट मिळवून दिली होती. राहुल कहारची फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल कहारचा फसला. भूपेंद्र नाचनकरने तो झेल टिपला आणि त्यानंतर अक्षरशः मैदानामध्ये जल्लोषच साजरा केला गेला होता राहुल कहारची विकेट आल्यानंतर. पुन्हा एकदा स्लोअर वन. यस, आता पंचांकडे अपील, आता पंचांकडे पाहायचंय. लाऊड अपील. अपीलने आता पंचांनी थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. आता त्याची पडताळणी केली जाईल. चांगली स्किपिंग केली पार्थ सावंतने, बरोबर बॉल हाताळला होता शैलेश शेडगेने आणि यष्टीरक्षक अगदी चपळाईने त्या बॉल पर्यंत पोहोचला. बरोबर बॉल त्याने पिक केला आणि बरोबर यष्ट्यांवरती आदळलाय हा बॉल. आता पंचांकडे पाहायचंय. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची आता मदत मागितली गेली आहे. तो निर्णय आता तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. कैलासवासी योगेशदादा पाटील क्रीडांगण खचाखच भरलंय. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत, वृद्धांपासून महिला, आमच्या भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल बरोबर हाताळला होता. बॉलने थोडीशी उसळी घेतली, स्टेप आउट झाला होता फलंदाज. आता पाहायचा हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल स्लो मोशन मध्ये, बरोबर 360 डिग्री अँगल मध्ये. आमची टेनिस क्रिकेट .in ची टीम आज मात्र कार्यरत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण वेगवेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. पंचांकडे देखील पाहावं लागेल. बरोबर पार्थ सावंतने तो बॉल पिक केला होता. बरोबर बॉल जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय आणि आता पाहायचंय हा फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हे दृश्य आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. अगदी क्लीन, नीट, थेट असं प्रक्षेपण पाहायला मिळते. खूप सारी मेहनत आमच्या टेनिस क्रिकेट .in च्या टीमने देखील घेतली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. हे सर्व आमचे आज प्रेक्षक संपूर्ण मुंबई भरामधून आज मात्र कैलासवासी योगेशदादा पाटील क्रीडांगण लालबाग मध्ये उपस्थित राहिलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. अगदी जय आचार्य यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ आज मात्र स्वतः उपस्थित राहिलेत. या खेळाडूंना मार्गदर्शन केलं, त्यांनी प्रोत्साहन दिले आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय व्यासपीठावर मिनरभाई नाटळकर. आज हे सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिले. त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आता पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट. तो निर्णय आलेला आहे. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धाव फलकावर, 5 गडी माघारी परतले. धन्यवाद शेठ, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिल्यात. धन्यवाद मिनारबाई. सर्व मान्यवरांचं विशेष आभारी असणार आहे राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या वतीने. आता जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाऊ बॅक टू क्रिकेट. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी ओम पाटीलकडे चेंडू सुपूर्द केलाय. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांची आज उपस्थिती या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळाली. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. ओम पाटील आलेत. ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या धाव फलकावर 26. 5 गडी माघारी परतले टीम ड्रीम 11 लालबाग. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन.
शेवटचे 6 चेंडू. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे चिन्मय पारकर. ओ पहिला बॉल व्हाईट बॉल. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 27 धावा धाव फलकावर झाल्या. 27 ऑन बोर्ड. ओम पाटील ओन नंबर 5. अकुटप्प्याचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत होता चिन्मय पारकर. 2 धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. सर्वच आज प्रेक्षक गर्दी करतायत कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. दोन धावा आता पंचांनी घोषित केल्या आहेत. 29 धावा धाव फलकावर. 29 ऑन बोर्ड. चिन्मय पारकर एक युवा उद्योन्मुख फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे. बरोबर खोलवट टप्प्याचा बॉल होता. थोडासा बचावला फलंदाज. बॉल मात्र अगदी बॅटला स्पर्श करून निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये काय बॉल हाताळला होता ओम पाटील. वाह काय बॉल टाकलाय पहा. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्याने अक्षरशः झेप घेतली होती. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्याने चांगलाच केला होता या मॅच मध्ये. 30 धावा धाव फलकावर. 30 ऑन बोर्ड. 5 गडी माघारी परतले. ड्रीम 11 लालबाग संघाची धुरा सांभाळली आता चिन्मय पारकरने. बॅटिंग करावी लागेल चिन्मय पारकरला या मॅच मध्ये. चांगला बॉल समोर फटका खेचलाय. चांगला स्ट्रोक होता आणि हा बॉल मात्र आता पुन्हा एकदा निघून जातोय गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. असेच फटके आतापासून या मॅच मध्ये महत्वाचे असतील टीम ड्रीम 11 लालबाग या संघासाठी. तंत्रशुद्ध फलंदाज, टेक्निक आहे या फलंदाजाकडे. युवा उद्योन्मुख खेळाडू आहे आणि त्याचं देखील कौतुक करावं लागेल चिन्मय पारकर. बॅटिंग आज करावी लागेल. केलेला सराव आठवावा लागेल, कारण संघाला गरज आहे. या अडचणीमधून संघाला बाहेर काढायचे प्रयत्न करावे लागतील चिन्मय पारकरला. 32 ऑन बोर्ड. स्लोअर वन बॉल पुन्हा एकदा खेचलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस नो कॉल. शेवटच्या क्षणाला नो हा कॉल दिलाय. धावत सुटलाय चिन्मय. आता विकेट आणखीन एक येईल. आता अभय परब माघारी. विकेट डीजे. टीम ओनर आलेत मैदानामध्ये. जगन्नाथ महाजन. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी रेडी राहा. दोन्ही संघांना विनंती असेल टीम विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन्स. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विदिशा स्टार्स आणि रॉयल स्टॅलियन आपण रेडी राहायचे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे. नेक्स्ट बॉल ओम पाटील. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय पारकर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. चांगला बॉल आहे. अगदी नाकाला घासत पुसत बरोबर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. कमबॅक करतोय ओम पाटील.
डेथ ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 7 धावा ओम पाटीलने खर्च केल्यात. 33 धावा, 33 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. टीम ड्रीम 11 लालबाग. इट्स टाइम फॉर LCD लालबाग क्रिकेट धमाका 2026. पर्व 16वे, सीझन 16. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिली रजनी, पहिली मॅच, पहिल्या डावाचा खेळ मैदानामध्ये रंगलाय आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. चांगला बॉल आहे, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यश खंडाकडे मिसफिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव आता केली आहे का कंप्लीट? 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. दोन धावा कंप्लीट आहेत या शेवटच्या चेंडूवर. म्हणजेच काय, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 35. म्हणजे जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. विदिशा स्टार आणि रॉयल स्टॅलियन टीम कॅप्टन माननीय श्री संदेशजी परब साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय श्री संदेशजी परब साहेब आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला विदिशा स्टार आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्टॅलियन. सामना क्रमांक 2, पहिली रजनी या स्पर्धेची लालबाग क्रिकेट धमाका आपण पाहतोय. चला या बोथ कॅप्टन्स व्यासपीठावर या. टॉस केला जातोय या पुढील सामन्याचा. दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळेल रॉयल स्टॅलियन आणि त्यांच्या विरुद्ध टीम विदिशा स्टार. सिद्धी शेडगे आणि संकेत राणे इन ऍक्शन पाहायला मिळतील. या दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस सर, टॉस केला जाईल प्रथमतः. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदेशजी परब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. यस, टेल्स इज द कॉल. यस, टेल्स म्हणजेच टॉस जिंकला टीम रॉयल स्टॅलियन. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. समोर जर आपण पाहिलं तर विदिशा स्टार म्हणजे सिद्धी शेडगे अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. काय रणनीती आखली आहे त्याच्या विरुद्ध खेळत असताना? अशी काय कोणाबद्दल रणनीती आखली नाही. क्रिकेट बेसिक खेळणार आहे, बेसिक वरती फोकस करणार आहे. बॉलिंग बॅटिंग जेवढं कमीत कमी रन वरती त्यांना रोखण्यात येईल तेवढं त्यांना रोखायचा प्रयत्न करणार आहे. एकदम बेसिक क्रिकेट खेळून जे आपण खेळतो टेनिस क्रिकेटमध्ये ते खेळायचा प्रयत्न करणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे 2024 साली तुम्ही या मैदानामध्ये खेळत होतात. शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. शैलेश शेडगे आणि कंपनी म्हणजे श्रीमंत समर्थ हा संघ होता. तो ठोकलेला चौकार अजूनही प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आहे. त्याच्याविषयी काय सांगशील? तो अनुभव कसा वाटला? आम्ही श्रीमंत समर्थमधनं खेळत होतो आणि दादा आमचे नुकतेच गेलेले. तर ती ऊर्जा होती, तो स्पिरिट होता आणि त्या स्पिरिटमध्ये तो टायमिंग झाला आणि तो बाउंड्री क्रॉस केला आणि तो माझ्या आयुष्यातला अजूनपर्यंतचा एकदम सोनेरी क्षण आहे. हे संकेत राणे होते. शेवटच्या बॉलमध्ये 2024 सालची गोष्ट आहे. अंतिम सामन्यामध्ये एका बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना तो ठोकलेला चौकार प्रत्येकाच्या डोळ्याला पारणं फेडणारा पाहायला मिळाला. संकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या होतीलच. आपण जातोय अपोजिट संघाच्या कर्णधाराकडे. सिद्धी, काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तुझ्या संघाविषयी काय सांगशील? तुझ्या संघ मालकांविषयी काय सांगशील आणि या आयोजनाविषयी काय सांगशील? आम्ही त्यांना जास्तीत जास्त रन स्कोर करण्याचा प्रयत्न करू आणि संघ तर आपले जवळचेच आहेत एकदम आणि आयोजन तर एकदम खूप सुंदर आहे. आणि एक सांगायचं झालं तर आतापर्यंत तुमचा संघ 16 पर्व खेळलाय. समोरचा संघ देखील 16 पर्व खेळलाय. अजूनपर्यंत ही स्पर्धा जिंकता आली नाहीये तुम्हाला देखील आणि समोरच्या संघाला देखील. यावर्षी काय प्रयत्न असेल ही स्पर्धा जिंकण्यासाठी? फायनल जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू. या सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेची पहिली रजनी आणि दुसऱ्या सामन्याचा आता टॉस केला गेला. एका बाजूला टीम विदिशा स्टार आहे, दुसऱ्या बाजूला टीम रॉयल स्टॅलियन आहे. रॉयल स्टॅलियन या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. पहिल्या सामन्याच्या आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये
सामना जिंकण्यासाठी गरज असणार आहे तब्बल 30 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असणार आहे 30 बॉल मध्ये 36 धावा करणं गरजेचं असेल. स्ट्रायकिंग एंडला शैलेश शेडगे आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत. ओव्हर नंबर 1 राहुल कहार. 30 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. आणि विशेष बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 72 खेळाडू खेळत आहेत. त्या 72 खेळाडूंपैकी अशी एक व्यक्ती आहे जी आपली महिला भगिनी आहे श्रिया खामकर. तिच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानला मी सॅल्यूट करतो कारण या 71 पुरुष खेळाडूंमधून अशी एक महिला खेळताना पाहायला मिळते. श्रिया खामकर इन ऍक्शन पाहायला मिळेल. आणि आता या दुसऱ्या डावाला सुरुवात. राहुल कहार ओव्हर नंबर 1 स्ट्रायकिंग एंडला शैलेश शेडगे. नॉन स्ट्रायकिंग एंडला पार्थ सावंत. 30 बॉल मध्ये 36 ची गरज. पहिला बॉल. पहिलाच बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थांबवलंय फलंदाजाला. रन मात्र मिळणार नाहीये. पहिला चेंडू निर्धावाला. 29 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 29 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. श्रिया खामकर आपण पाहिलं तर तिच्याविषयी सांगायचं झालं तर लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं उत्कृष्ट दर्जाचं आतापर्यंत ती खेळत आली आहे. आता टेनिस क्रिकेटमध्ये तिचं मन वळलंय आणि म्हणूनच की काय संपूर्ण स्पर्धेमध्ये तिला संधी मिळाली आहे. आपटलेला बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. जगन्नाथ महाजन बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न त्यांनी देखील चांगला केलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. विशेष बाब म्हणजे ड्रीम 11 लालबाग या संघाचे संघमालक जगन्नाथजी महाजन यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण श्रिया खामकर वरती त्यांनी विश्वास दाखवला. आपल्या ताफ्यात तिला दाखल करून घेतलं आणि ती मैदानामध्ये आता उतरली आहे. पॉइंट चित्रामध्ये इलेक्शन पाहायला मिळते. श्रिया खामकर एक धाव आता धाव फलकावर. संघाचं खातं आता उघडलंय. पार्थ सावंत इन ऍक्शन पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार या फलंदाजाने मिळवला होता. चांगला बॉल आहे. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय पार्थने. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जितेंद्र गुरव बॉल पर्यंत पोहोचले. बॉल त्यांनी कलेक्ट केला आणि अगदी 2024 साली सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार काय झेल टिपला होता जितेंद्रने. तो झेल अजूनही आमच्या आठवणीत आहे. हे अविस्मरणीय क्षण असतात. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. स्पेल लेग मध्ये फिल्डर आहे नितेश अष्टमकर. बॉल कलेक्ट केलाय. चांगला थ्रो. एक धाव कंप्लीट. चांगलं बॅकअप. पुन्हा एकदा पहा जितेंद्र पोहोचतात बॉल पर्यंत. क्षेत्ररक्षक देखील महत्वाचा असतो. जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो फलंदाज महत्वाचा असतो, गोलंदाज महत्वाचा असतो. त्याच्या जोडीला त्याच्या खांद्याला खांदा लावून क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्वाची असते. आणि म्हणूनच की 2024 साली 14व्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार जितेंद्रने मिळवला होता. 3 झेल त्यांनी टिपले होते. ही आठवण आमच्या मनामध्ये अजूनही पेरली आहे. 3 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहायचंय. थ्रो चुकीच्या एंडला पाहायला मिळाला. नितेश अष्टमकरने चांगला बॅकअप दिलाय. संधी होती. थ्रो चुकीच्या बाजूला झालाय. जगन्नाथ महाजन यांनी सांगितलंय थांबा, वेट अँड वॉच. ही भूमिका आता जगन्नाथ महाजन यांनी घेतली आहे या मॅच मध्ये. नो प्रॉब्लेम. त्यांनी सांगितलंय वेळ जाऊ द्या. आता धावा झाल्या 3. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावर. विचार विनिमय केला जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कारण स्पर्धा महत्वाची आहे. पहिला सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. तो प्रयत्न दोन्ही संघ करतील कारण गतवर्षी आपण पाहिलं तर हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले होते. याच मैदानात याच स्पर्धेमध्ये 15व्या पर्वामध्ये आणि ते 15वं पर्व जिंकलं होतं टीम ड्रीम 11 लालबाग या संघाने. त्याचा बदला आता टीम श्रीमंत समर्थ घेईल का ते पाहायचंय. धावा झाल्या 3. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगलीच मॅच रंगणार आहे कारण समोर ड्रीम 11 लालबाग गतवर्षीचा चॅम्पियन संघ आहे. तो देखील ताकदवर आहे.
हो पुन्हा एकदा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. बॉल अडवलाय शिया खामकर थैनात पॉइंट क्षेत्रामध्ये बरोबर बॉल पर्यंत पोहोचली आहे आणि आता हा बॉल डॉट. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावर झालेत. विनंती असणार आहे माननीय श्री जयजी आचार्य आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बरोबर त्याने झेप घेतली आहे. झेल टिपलाय. मॅच ऑन. पहिला धक्का. शैलेश शेळके बॅक टू द पॅव्हेलियन. घेऊ नका प्लीज. तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिलेला आहे. आपण याची नोंद घ्या प्लीज. शैलेश शेळके माघारी परतले. धावा झाल्या 3. एक गडी माघारी परतला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा झेल. वा अमित बरोबर झेप त्याने घेतली आणि बरोबर थोडासा दुखापतीने ग्रस्त होता हा खेळाडू. येस 4 षटकांचा खेळ 20 मिनिटांमध्ये समाप्त होणं गरजेचं आहे अशी आयोजन समिती आणि पंचांची विनंती आहे. नितेश अष्टमकर ओव्हर नंबर 2 हाताळत आहेत. नवीन फलंदाज साहिल पेडणेकर आले. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून साहिल पेडणेकरकडे पाहिलं जातं. पहिला धक्का ओव्हर नंबर 2 मध्ये टीम श्रीमंत समर्थ या संघाला. हो बॅटची आतली कडा जरूर घेतली होती बॉलने. बॉल मात्र निघून गेलाय गोलशंकी क्षेत्रात. एकाच धाव मिळणार आहे. चांगला प्रयत्न अमित महाडेश्वरने केला होता. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक अफलातून सुरेख झेल आतापर्यंत या मॅच मध्ये अमित महाडेश्वरने टिपलाय. 4 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. नितेश अष्टमकर पेरू कंपाऊंड एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. वेग आहे या गोलंदाजाकडे. चांगला बॉल आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपक शर्मा थ्रो केलाय. प्रयत्न चांगला आहे. चांगला प्रयत्न होता. रन केली आहे कंप्लीट. एक धाव आता कंप्लीट. धावा झाल्यात 5. एक गडी माघारी परतलाय. मॅच चांगली रंगणार आहे. मज्जा येणार आहे या मॅच मध्ये कारण समोरचा संघ ताकदवर आहे. गतवर्षी जिंकलेला संघ आहे आणि त्याच 2 संघांमध्ये हा महत्वाचा सामना रंगतोय. फाईव्ह ऑन बोर्ड. 5 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न. पार्थने बॉल गुल केलाय मैदानाच्या बाहेर. दोन धावा आता पंचांनी घोषित केल्यात. चांगला स्ट्रोक आहे. बॅकफुट वरती येत असताना हा पुलचा प्रयत्न पार्थने केलाय कारण खूपच आखूट टप्प्याचा होता आणि त्या बॉल वरती आक्रमण. 7 धावा आता धाव फलकावर. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
36ची गरज आहे. 36 रन्स टू बी. संकेत राणे पुन्हा एकदा आपटलेला बॉल पुन्हा एकदा फुल केला जातोय आणि हा बॉल आता मैदानाच्या बाहेरच चाललाय. आता एकच धाव मिळणार आहे. गोषंकी क्षेत्रातली ही धाव आणि धावा झाल्यात आता धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आणि पार्थ सावंत या खेळाडूसाठी विशेष पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी दिव्य जाधव यांच्याकडून 100 रुपये रोख रकमेचा पुरस्कार पार्थ यांना दिला जाईल. आतापर्यंत एकही षटकार आलेला नाहीये या स्पर्धेमध्ये. बॅकफुटवर आलेत. ओ हो चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे. स्वतः नाराज देखील आहेत अमित महाडेश्वर यांनी डोक्यावरच हात घेतलेत. थोडासा बचावला फलंदाज. चांगला प्रयत्न नितेश स्टंपकरने केला होता. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये बॉल बरोबर पिच झाला होता आणि आतमध्ये येणारा चेंडू थोडासा बचावला. एसटी रक्षक अमित महाडेश्वर पहा प्रयत्न चांगला केला होता गोलंदाजाने. ओव्हर नंबर आता 2चा खेळ समाप्त झाले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीने 8 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 1 गडी माघारी परतलाय टीम श्री श्रीमंत समर्थ. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 28 धावांची अजूनही गरज असणाऱ्या या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम श्री श्रीमंत समर्थ. आणि कौतुक करावं लागेल अक्षय गावडे यांचं देखील. कारण जे लोगोज आपण पाहतोय 6 संघांचे लोगोज त्याचप्रमाणे जी डिझाईन केली गेली बॅनर डिझाईन केले गेलेत हे सर्व करण्यामागे एका व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. अक्षय गावडे. राहुल आलाय. पहिला बॉल फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. नाव आहे साहिल पेडणेकर. 2 धावा आता 10 धावा धाव फलकावर झाल्यात. 17 बॉलचा खेळ शिल्लक असणार आणि 26 धावांची गरज असणार आहे. चांगला आहे खेळाडू हा साहिल पेडणेकर. त्याचं कौतुक करावं लागेल कारण जेव्हापासून तो ही स्पर्धा खेळतोय त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवलंय साहिल पेडणेकरने. गोलंदाजाची धुरा त्याने सांभाळली फलंदाजीची धुरा त्याने सांभाळली आणि आता टीम श्री श्रीमंत समर्थ शैलेश शेळगे यांनी विश्वास दाखवलाय खेळाडूवर आणि तो खेळाडू आता टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाला या अडचणीमधून बाहेर काढेल का ते पाहायचंय. 10 धावा आता धाव फलकावर झाल्यात. 17 मध्ये 26 ची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. हवेतला बॉल झेल टिपलाय चिन्मय पाकरने. आणखीन एक विकेट. साहिल पेडणेकर बॅक टू द पॅव्हलियन. आमच्या महिला भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत ऑन स्क्रीन. कारण प्रत्येकाचं क्रिकेटवर प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी आज मात्र हे सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय tenniscricket.in माध्यमातून या आमच्या सर्व महिला भगिनी आज या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या पहिल्याच रजनीमध्ये त्यांची उपस्थिती. हर्षल पवार कित्येक वर्ष हा देखील ही स्पर्धा खेळतोय. संधी मिळाली नव्हती या खेळाडूला. आता संधी मिळाली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करेल का ते पाहायचंय. फुलटॉस बॉल होता. आतमध्ये येणारा चेंडू. बॉल मात्र निघून गेला. आता गोषंकी चित्रात रन मिळणार आहे. 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 11 धावा आता धाव फलकावर. 11 ऑन बोर्ड. 2.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मॅचचं समीकरण 15 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 15 बॉल मध्ये 25 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये.
आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य दिलीपभाई गवस. आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वामध्ये. आज या स्पर्धेची पहिली रजनी आणि सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेवर लागल्यात. आज प्रत्येक जण उपस्थित राहतोय संपूर्ण मुंबईभरामधून या क्रिकेटच्या प्रेमापोटी. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. या सर्व प्रेक्षकांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्या धावफलकावर 11 आणि 2 गडी माघारी परतलेत. 15 बॉल मध्ये आता करायचे तब्बल 25 धावा. हर्षल पवार पार्थ सावंत ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. टीम श्री श्रीमंत समर्थ. कोण जिंकणार ही मॅच? राहुल कहार ओव्हर नंबर 3 हाताळत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. आडव्या बॅटने फटका खेचलाय. चांगला स्ट्रोक आहे हर्षल पवारच्या बॅट मधून. बॉल निघून जातोय गोशंकी क्षेत्रात. एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. ही धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. 12 आता धाव फलकावर झाले. 2 गडी माघारी परतलेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 14 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 14 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 14 मध्ये 24 धावा कराव्याच लागतील या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी टीम श्री श्रीमंत समर्थ या संघाला होतील का पूर्ण त्या धावा? आपटलेला बॉल पुन्हा एकदा फुल केलाय. हा बॉल मैदानाच्या बाहेर 2 धावांसाठी. चांगला स्ट्रोक आहे. चांगला स्ट्रोक आहे. हर्षल पवारची पॉवर पाहायला मिळते. आता मात्र या मॅच मध्ये संधी मिळाली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं हाच प्रयत्न हर्षल पवार या मॅच मध्ये करतोय. आता धावा झाले 14. 13 बॉलचा काही शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये करायचे 22 धावा. क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचा हा अद्भुत सोहळा. डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन नियोजन कौतुक करावं लागेल. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान संपूर्ण आयोजन समिती. हा बॉल धावणार नाही तो. होय हा बॉल धावणार नाही. लास्ट बॉल आहे. 13 मध्ये आता करायचे 22. 13 बॉल 22 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी. हॅलो सुबोध. यश यश सांगेल ती फायनल आहे. यश एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. हा बॉल नाही गेला स्ट्राईक. करून दे. खालचा रन नाही धावणार. चांगला बॉल आडव्या बॅटने फटका खेचलाय. नितेश स्टम्पकर प्रयत्न करतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल का पाहायचंय. थ्रो केलाय. डेंजर एंडला थ्रो होता. डेंजर एंडला थ्रो होता. पारचं लक्षच नव्हतं. आता संधी होती. म्हणूनच की काय अमित महाडेश्वर नाराज असतील नितेश अस्टमकरवर. ओव्हर नंबर आता 3 चा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. आता स्पोर्टिसॅक्स स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आता रणनीती आखली जाईल. 12 बॉल मध्ये करायचे 22 धावा. 12 बॉल 20. टाइम आउट ओव्हर झालाय. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. इथून पुढे आणि जिंकण्यासाठी गरज आहे 22 धावांची.
स्वप्नील विरकुडी इन ऍक्शन पाहायला मिळते. ध्यान एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा त्यांचं देखील विशेष योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. 12 बॉल मध्ये 22 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी आतापासून ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळणार आहे. अमय परब ओव्हर नंबर 4 हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. त्याने देखील गतवरची चांगली कामगिरी केली होती. ड्रीम 11 या संघामध्येच तो खेळत असताना पाहायला मिळाला होता आणि या वर्षी जगन्नाथजी महाजन यांनी पुन्हा एकदा अमय परबवर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा आपल्या ताफ्यात त्याला दाखल करून घेतलंय. 12 बॉल मध्ये करायचे 22. 14 झाल्या धावफलकावर. 2 गडी माघारी परतलेत. हर्षल पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये. तो वैयक्तिक 4 धावांवर फलंदाजी करतोय. पार्थ सावंत 6 बॉल मध्ये 4 धावांवर तो बॅटिंग करतोय. पार्टनरशिप आतापर्यंत 4 धावांची पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. अमय परब ओव्हर नंबर 4 12 मध्ये करायचे 22. आपटलेला बॉल फुल करण्याचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक आहे. बॉल मैदानात आलाय. बॉल मैदानात आलाय. हे झाडाला लागून राहणार दे. 2 धावा आहेत. बरोबर डिसिजन दिला गेला. 11 बॉल मध्ये आता 20 करायचे. 16 झाले धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. प्रत्येक धाव इथून पुढे या मॅच मध्ये महत्वाची असणारी टीम श्री श्रीमंत समर्थ कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. या क्रीडांगणामध्ये हे सर्व क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे जनता, क्रिकेटचे बाय बाप रसिक आज मात्र उपस्थित राहत आहे. tenniscricket.in माध्यमातून देखील काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. तर सर्व प्रेक्षकांचं उचलून घ्यायचोय तो. या पहिल्या रजनीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. हा इवा इकडे. फुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. जितेंद्र बॉलच्या खाली. म्हणजेच काय झेल टिपला जाणार. विकेट. बॅटर आउट. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 10 बॉल मध्ये 20 धावा करायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी जिंकणार कोणी लढत. एका बाजूला टीम श्रीमंत समर्थ आहे. दुसऱ्या बाजूला ड्रीम 11 लालबाग. 10 बॉल 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. शाबाश बेटा शाबाश. स्लोअर वन बॉल. चांगला बॉल हाताळला होता. गोलंदाजाने 1 धाव आता पंच घोषित करतायत. स्ट्राईक मिळत नाहीये. पार्थला स्ट्राईक मिळत नाहीये. स्वतःवर नाराज आहे. स्ट्राईक वरती येण्याचा तो प्रयत्न करतोय सातत्याने. आता धावा झाल्यात 17. 9 बॉल मध्ये 19 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. लास्ट 9 बॉल 19 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. जिंकणार कोण ही पहिली लढत. पहिली रजनी आहे स्पर्धेची. शाबाश शाबाश अमय. ओ हो या वेळेला काय घडलंय. थेट बॉल पंच घोषित करतायत. कारण अक्षरशः त्या गोलंदाजाच्या हातामधून तो बॉल निसटला होता. पहिली रजनी आहे स्पर्धेची. बरोबर अंदाज घ्यावा लागेल खेळपट्टीचा देखील गोलंदाजी करत असताना. नाहीतर अशा घटनेचा तुम्हाला 9 बॉल मध्ये आता 19 करायचे आहेत. 17 झाले धाव फलकावर. शाबाश अमय. भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. कोण लढत जिंकणार सगळ्यांचं लक्ष या मॅच वर आहे. हो बॉल आता बरोबर निघून गेलाय घोषांकी क्षेत्रात. फुल टॉस बॉल होता. स्वतःवर नाराज आहे भूपेंद्र नाचनकर. ऍक्शन रिप्ले. बरोबर 2 पायांच्या मधूनच हा बॉल निघून गेला. 18 आता झालेत धाव फलकावर. 8 मध्ये करायचे आहेत 18. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावा करायच्या आहेत.
एखादा मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळेल. श्रीमंत समर्थ ठोकावा लागेल तो मोठा फटका पार्थला किंवा भूपेंद्रला. स्लोअर पण बॉल पायावर जाऊन आदळलाय. वा जितेंद्र, पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळतंय. जितू आज मन जिंकतोय सगळ्यांचीच. नेक्स्ट मॅच टीम रॉयल स्टॅलियन आणि विदिशा स्टार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खूपच बाहेर होता. टो क्रशर यॉर्कर हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. जितेंद्र पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पायाला बॉल आदळल्यानंतर बरोबर तो बॉलच्या खाली पोहोचला. बॉल त्याने अडवला आणि त्यानंतर आता हा डॉट बॉल आलाय. 7 बॉल मध्ये 18 धावा करायची आहेत. हा बॉल महत्वाचा असणार आहे या मॅच मध्ये. टीम रॉयल स्टॅलियन वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. महत्वाचा बॉल होता, महत्वाचा बॉल. रन मिळणार नाहीये. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत. 18 धावा आता करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 18 धावांची गरज. पार्थ नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा होता. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. त्याचा विचार केला तर 6 बॉल आतापर्यंत त्याने फेस केले. 4 धावा त्याने केल्यात या मॅच मध्ये. 6 बॉल 18 धावांची गरज आहे. अर्ध्या धावा झाल्यात. अर्ध्या धावांची गरज आहे. 2 स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ऑनलाईन स्कोरर आहेत आणि आमच्या समवेत tenniscricket.in माध्यमातून आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मधून आणखीन एक स्कोरर आहेत आमचे मित्र हर्ष. तंतोतंत गुणलेखन पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 6 बॉल मध्ये 18 धावा करायची आहेत. ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी अमित महाडेश्वरकर चेंडू सुपूर्त केलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पार्थ. मागील षटकामध्ये अमेय परबने फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. निर्णायक षटक म्हणावं लागेल अमेय परबचं या मॅच मधील. पार्थ समोर आहे. बॅटिंग खेळावी लागेल. गतवर्षीचा मालिकावीराचा पुरस्कार. स्लोअर वन बॉल सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉलने आता सुरुवात झाली आहे. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 17 धावा अजूनही करायची आहेत. मॅच मोठी आहे. फलंदाजी करावी लागेल पार्थला. गतवर्षी मालिकावीराची दुचाकी बाईक ज्या खेळाडूने पटकावली तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. संघ बदललाय, दुसऱ्या संघामध्ये गेलाय. बॅटिंग करावी लागेल पार्थ. स्लोअर वन बॉल सरळ. हे आहे लालबाग परळ. बॉल जाईल सरळ. आता पंचांकडे सगळ्यांच्याच नजरा या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू ठरलाय. गतवर्षीचा मालिकावीर पार्थ सावंत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. दिव्य जाधव ऍक्शन रिप्ले. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. पहा कधीपासून तो स्ट्राईक वरती येण्याचा प्रयत्न करत होता. स्ट्राईक वरती आला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक चेंज झाली. व्हाईट बॉल गोलंदाजाने हाताळला. दुसऱ्या बॉलवर बरोबर बॉल पिक करत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका. षटकार. आता 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 11 धावा करायची आहेत. आता कमबॅक केलंय. मी मगाशीच उल्लेख केला होता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. टीम श्रीमंत समर्थ आता मॅच मध्ये कमबॅक केलंय. आणखीन एक षटकार आला तर मयूर शिंदे यांच्याकडून 500चा पुरस्कार. पार्थ सावंत हे क्रिकेटचे चाहते मैदानामध्ये उपस्थित राहत आहेत. 5 मध्ये 11 करायचे आहेत. नेक्स्ट बॉल. समोर फटका. थांबवलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबवलंय. आता मॅचचं समीकरण बदललंय. 4 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 11ची गरज आहे. बॉल बरोबर हाताळला होता अमित महाडेश्वर यांनी. कारण थोडासा आपण पाहिलं तर पार्थ शफल झाला होता. ऑफ साइडला येऊन समोर पुन्हा एकदा प्रयत्न करत होता. बरोबर खोलात बॉल अमित महाडेश्वरने हाताळलाय. डॉट बॉल. 4 मध्ये 11 करायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. जेव्हा सिद्ध करता जग प्रसिद्ध करतं. स्लोअर वन बॉल. चांगला बॉल हाताळलाय. चांगलाच बॉल हाताळलाय. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये आता करायचे 11. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16वा पर्व
पहिला सामना, पहिली रजनी या स्पर्धेची. 3 बॉल मध्ये 11. समोर पुन्हा एकदा उडवलाय. ओहो हो हो, आता लग साथ देत नाहीये. बॉल मात्र आता गोशांकित क्षेत्रात गेलाय. 2 धावा मिळणार आहेत. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कारण समोर आपण पाहतोय पार्थ सावंत सारखा एक ताकदवर फलंदाज संकट मोचक म्हणून उभा आहे. म्हणजेच काय, 2 बॉल मध्ये 9 धावा होऊ शकतात या मैदानात. कारण दडपण दबाव प्रत्येकावर निर्माण झाले. राहुल कहार यस्त्यांच्या मागे स्वतः कर्णधार संघमालक जगन्नाथजी महाजन. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. प्रत्येक खेळाडूला मार्गदर्शन ते करतायत. 2च गेले पाहिजे, 3 नाही गेले 2 पाहिजे. बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. आता मैदानात धावा होत आहेत, पण देवाकडे देखील धाव केली जाते. प्रत्येकाचं लक्ष या मॅच वर आहे. कोण जिंकणार पहिला सामना, पहिली रजनी. कारण जेव्हा आपण पहिला सामना जिंकतो ना, तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. तोच प्रयत्न दोन्ही संघ करतायत हा पहिला सामना जिंकण्याचा. यस, 2 बॉल आणि 9 धावा करायचे आहेत. पहिला विजेता कोण, LCD 2026 सीझन 16 ते पाहायचे. सगळ्यांना तो प्रश्न पडलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची आता गरज आहे. पहिलाच सामना काय रंगलाय पहा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका पार्थने ठोकलाय. षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय 1. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला षटकार ठोकणारा खेळाडू आहे पार्थ सावंत. तोच आता स्ट्रायकिंग एंडला. 2 मध्ये आता करायचे 9. अमित महाडेश्वर समोर आहे, त्याच्या समोर आहे पार्थ. समोर उडवलाय, सरळ जाईल पुन्हा एकदा बॉल. चिमणी उडाली, बुर्र. बॉल चाललाय दूर 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 दूर, खूप दूर. 4 चौकार. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवर 5 धावा अजूनही करायच्या आहेत. ऍक्शन रिप्ले. अगदी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका बरोबर उडवला पार्थ सावंतने. आता मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. धमाका आहे, लालबाग क्रिकेट धमाका आहे. धमाकेदार परफॉर्मन्स तर होणारच. आता शेवटचा बॉल, 5 धावांची अजूनही गरज आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज. सामना कोण जिंकणार, मॅच कोण जिंकणार. 5 समोर आहे, बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार त्याने ठोकलाय. आता 6 धावांची गरज आहे. टीम श्रीमंत समर्थ षटकार ठोकावं लागेल, कारण 5 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. 5 धावा करायचे आहेत. बॉलला सरळ रेषेमध्ये ठोकावं लागेल पार्थला. काय होणार, काय होणार, काय होणार. फटाक्यांच्या आतिषबाजीत हा रंगतदार 16 पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, 5 धावा करायचे आहेत. जिंकणार कोण. पार्थ सावंत सारखा एक ताकदवर फलंदाज समोर उभा आहे. मालिकावीराची दूधसाकी बाईक त्याने गतवर्षी जिंकली होती. तोच फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गतवर्षी सांगायचं झालं तर शेवटच्या मॅच मध्ये 5 विकेट्स वायपर देखील पूर्ण केलं होतं या खेळाडूने. त्याच्या जोरावर ड्रीम 11 लालबाग संघ जिंकला होता. आता शेवटचा बॉल, 5 धावा करायचे आहेत. एका बाजूला श्रीमंत समर्थ आहे, दुसऱ्या बाजूला आहे ड्रीम 11 लालबाग. लालबाग क्रिकेट धमाका. धमाका कोण करणार, अमित की पार्थ. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अजूनही हाताळला गेला नाहीये, कारण महत्वाचा सामना आहे. प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटच्या बॉलवर काय होणार. तहान भूक झोप सर्व काही विसरून प्रेक्षक उपस्थित राहिलेत. षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक मयूर शिंदे यांच्याकडून दिलं जाईल. हो, फटका फसलाय. आणि या बॉल वरती आपण पाहिलं तर धाव तर पूर्ण केली आहे. एक दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव.
विकेट म्हणजेच काय 1 धाव आणि हा सामना पहिला सामना जिंकलाय टीम ड्रीम 11 लालबाग गंधावरचीचा चॅम्पियन संघ या वर्षीचा पहिला सामना जिंकलेला आहे. चला नेक्स्ट मॅच टीम रॉयल स्टॅलियन आणि विदिशा स्टार आणि विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रथमतः आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार माननीय श्री जयजी आचार्य यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. लालबाग क्रिकेट धमाका पहिली रजनी चांगला खेळ केला. पार्थने स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न सातत्याने करत होता. शेवटच्या षटकामध्ये तो स्ट्राईक पर्यंत पोहोचला. प्रयत्न त्याने चांगलाच केला होता या मॅच मध्ये, परंतु पराभव स्वीकारावा लागलाय. टीम श्रीमंत समर्थ चांगला कमबॅक करेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि